नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज गडभ्रमणसाठी आम्ही चाललोय तोरण्याला. जाताना थोडा वेळ खडकवासल्यापाशी थांबलो. तोरणा किल्ल्याची उंची ही साधारणतः 1404 मीटर एवढी आहे. या किल्ल्याचा अभिमान एकच की महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा या किल्ल्याला निवडले. तर आता आम्ही पोहोचलो तोरणागडाच्या पायथ्याशी. तर तोरणागडाचं पार्किंग आहे आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. तर या पायवाटेपासून आपल्या ट्रेकची सुरुवात होते. अर्धा गड पार केलाय आणि अवस्था इथे अशी. जाताना ही पायऱ्यांची वाट लागली, जिथे आधीच्या काळात नक्कीच चांगल्या पायऱ्या असतील. ट्रेक करताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उभी चढाई करावी लागते. रेलिंग सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. येथे वरती जायला तुम्हाला 2 मार्ग मिळतील. आम्ही जाताना पायरी मार्गाने गेलो आणि उतरताना दुसऱ्या मार्गाने उतरलो. पुढे पायरी मार्गाने चढत तुम्हाला वरती पोहोचायचे. वरती गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा लागणारे दार म्हणजेच बिनी दरवाजा. आत गेल्यावर आपल्याला वाघ दरवाजा बघायला मिळतो, ज्याची गोमुखी रचना त्या दाराला सुरक्षित ठेवते. वरती पोहोचल्यावर आता आम्ही गडाची पाहणी चालू केली. सुरुवातीस खोकट टाके बघितले, पुढे लक्कडखाना पाहिला, आणि फायनली आम्ही मेंगाई देवीच्या दर्शनाला पोहोचलो. असं म्हणतात की या गडावर डागडुजी करत असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 2 हंडे सापडले होते. हे देवीनेच महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी दिलेलं कौल होतं आणि त्याच ठिकाणी महाराजांनी मेंगाई देवीचं मंदिर उभारलं. या ज्या तुम्ही शिळा बघताय याची पण एक स्टोरी आहे. गावातल्या जर कोणत्या माणसाने युद्धात आपले प्राण कमावले तर त्याच्या स्मरणार्थ इथे एक शिळा उभारण्यात यायची. आणि त्याच सोबत एक छोटी शिळा आहे. त्या काळी बायकांना सती जायची प्रथा होती, तर त्यांच्या बायकोच्या स्मरणार्थ ती शिळा उभारण्यात यायची. पुढे गडावर स्थित असलेल्या महादेवाचं दर्शन घेतलं. नंतर कोकण दरवाजा बघितला. जर तुम्ही राजगडावरून डायरेक्ट येत असाल तर तुम्हाला प्रवेश या दारानेच मिळतो. आणि हीच ती दूरवर दिसणारी झुंजार माझी. आणि हाच तो आपला राजगड, जिथे माझ्या राजाने वयाची 25 वर्ष घालवली. नंतर तोरणजाईचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग गड उतरायला सुरुवात केली.